शेतकरीचा वैरी होतोय का काय अशी शंका निर्माण व्हायला लागले। जगाचा पोशिंदा तो बळीराजा, ह्या बळीराजाला ना शासनाकडनं काही मिळत ना निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीमध्ये होतोय। आपण पाठीमागं पाहतोय या ठिकाणी 2-2.5 एकर टोमॅटोचा बाग आहे। हा संपूर्ण बाग 2,4-D या तणनाशकामुळे पूर्णपणे खराब झालेला आहे। जवळजवळ या शेतकऱ्याचं लाखभर रुपयाचं नुकसान झालेलं आहे। आपण समजून घेणार आहोत नेमकं काय घडलं। दादा काय सांगाल, काय घडलं, कोणी फवारणी केली असेल आणि आपलं नुकसान किती झाले? कमीत कमीत आपलं याच्यामध्ये 1 लाखाचं नुकसान आज झालेलंच आहे। ही घटना कधी घडली? ही घटना 4 तारखेला 2,4-D ड्रीप वॉटर सोडून दिलेलं आहे। तुम्हाला कळलं कधी? कळलं आम्हाला हे 5 तारखेला आम्ही पाणी सोडलं ड्रीप वॉटर, त्याच्यावेळी आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी कळालं झाडांनी माना टाकले, म्हणून आम्ही ते फ्रेश वॉल खोलला, त्याच्या वाटत ते सगळं औषधच निघलं 2,4-D सगळा वास त्याचा। मग आम्ही ते हे केलं, चेकिंग केली त्याची पण नेमकं परिस्थिती काय, तर हे 2,4-D म्हणजे नाही साधारण हे कोणी केलं असेल, कोणावर काही संशय, तुमचं कोणाशी भांडण किंवा जे जमीन मालक जो कोण आहे त्यांचं कोणाशी दुश्मनी काय झालं असेल, तुमचा संशय काय आहे? तर संशय म्हणजे आमच्या कोणत्याशी भांडण नाही काय नाही, कारण संबंध आमचे पण चांगले आणि आमच्या मालकाचे पण चांगले। कारण मालक आमचा इतका गरीब आहे का कधी कोणाला शब्दाने सुद्धा बोलणारा माणूस असा नाही। त्याच्यामुळे हे संशय म्हणजे आता इथं आमच्याची काय कोणची तक्रार नाही, कुठं काय नाही, पण आता कोणी केलं म्हणजे हे काय आमचं कोणी येऊन करीन असं तर वाटत नाही। हे कोणीतरी इथं जवळच्याच व्यक्तीनं केलं असणार आहे। तुमचं मूळ गाव कोणतं? आमचं मूळ गाव हिवरगाव पठार, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। नाही आता मला एक सांगा, एवढं मोठं नुकसान झालंय, मग तुम्ही पोलीस स्टेशनला याबाबतची काय तक्रार नोंदवली का? तक्रार अजून तर काही दिलेली नाही आहे, कारण 2 दिवस म्हणजे आम्ही इतके टेन्शनमध्ये होतो का काय करावं येत आम्हाला काही सुचत नव्हतं, त्याच्यामुळं आम्ही काही तक्रार दिली नाही। अशा प्रकारची दुश्मनी काढणं किंवा अशा प्रकारचा आपला राग व्यक्त करणं निश्चित योग्य नाही। शेतकरी बांधवांनो, आपणच आपले एकमेकाच्या वैरी झालो तर आपल्याला कोणाचाही आधार राहणार नाही। एकतर शेतामध्ये पिकणाऱ्या पिकाला बाजारभाव मिळत नाही, सरकारचाही आधार नाही, शेतकरी अतिशय काबाड कष्टाने पिकं घेतो आणि आपणच आपल्या बांधवाला अशा प्रकारे अडचणीत आणत असेल तर ते योग्य नाही। भविष्य काळामध्ये अशा घटना होणार नाही याची खबरदारी सगळ्या शेतकरी बांधवांनी घ्यायला हवी। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपण पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स।